याचा जाऊ द्या. स्ट्राईकला पाहू शल विठ्ठल, नॉसला पाहू शल बालू, गोलंदाज पाहू शल बालू, तर नॉसला रवीला पाहू शल गोलंदाज ट्रॅकवर बालू. ज्या बालूने मात्र नक्की पहिल्या सामन्याचा आज हिरो ठरला होता तोच गोलंदाज ट्रॅकवर बालू. पहिलाच बॉल अॅक्रॉसला आडवा बॅटने फटका फसला होता, पण तो झेल मात्र नक्कीच कॅरी झाला नाहीये. आणि दुसऱ्या दोषी नक्कीच झाला प्रयत्न, चेंडू उचलणार फेकी करणार, 2 धावा धाव फलकर नक्कीच जुळले गेले. यस, गोलंदाज पुन्हा एकदा बालू तयार, विठ्ठल साठी फलंदाज. याला पार टाकलेला बॉल यावेळी मात्र नक्कीच पाहू शकाल लावडफिल केली होती, परंतु मात्र बॉल मात्र पावर लागलेला पाहायला मिळाला. आणि चेंडूवालाई हा डॉट बॉल. पहिला चेंडूवरती नक्की 2 धावा, त्यानंतर दुसरा चेंडूवाला डॉट बॉल. ओमसाई चषक गायदरा दिवस क्रमांक पहिला दुपार सत्रामध्ये आलेला माझ्या मायबाप प्रेक्षक वर्गाचं सहर्ष स्वागतम या गायदरा चषकामध्ये ग्रामस्थ मंडळ गायदरा नक्की आयोजन चांगलं पाहायला मिळत आहे. यासुद्धा स्विंग अँड मिस टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघताना पाहायला मिळाला. चेंडू डॉट बॉल, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. बालू पहिल्या सामन्याचा नक्कीच हिरो ठरला होता हा बालू. याला मात्र नक्की आल्या प्रहारी फटका टॉप एज लागलेली पाहायला मिळतोय. बॉल मात्र नक्की पाहू शकाल अडवला गेलाय आणि धक्का पाहायला मिळतो. पहिला विठ्ठल बॅक टू पॅव्हिलियन. न्यू बॅटर कमलाकरला पाहू शकाल. थँक्यू सो मच डीजे. धावसे का पाहायला मिळते एक गडी बाद. 2 न्यू बॅटर पाहू शकाल कमलाकरला. बालू तयार पुन्हा एकदा कमलाकरसाठी. यावेळेस नक्कीच फसवलं गेलं. चेंडू मात्र मिडल स्टिक वरून विकेट कीपरच्या हातात विसावलाय. चेंडू डॉट बॉल. या 3 षटकाचा सामने पाहायला मिळेल. दुसरा सामना पाहायला मिळेल श्री गणेश गोपालपाडा विपक्ष ओमसाई गायदरा. आपण या इनिंग नंतर टॉस साठी यायचा आहे गोपालपाडा विपक्ष गायदरा. त्याचं कारण मित्रांनो असं आहे की 5वा सामना होता ते 2 संघ आले नाहीयेत मित्रांनो. फसवणूक झालेली आहे, भरपूर नुकसान होण्याच्या कारणाने इथे मात्र यजमान टीमला मात्र विन दिलेला आहे. याला मात्र नक्की पाहू शकाल चांगला असा फटका पाहू शकाल. क्षेत्ररक्षक धावतोय कव्हर पॉईंट रीतमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या धावासाठी कॉलिंग पाहू शकाल आणि बघता बघता दुसरी सुद्धा धाव नक्कीच जुळली गेली आहे. षटक क्रमांक झालाय. पहिलं समाप्त धाव संख्या 4. एक गडबा 4 धाव संख्या. धाव फलर पाहू शकाल हरिओम पेंढरकोल टीमची. आज मात्र नक्की हरिओम पेंढरकोल टीम मध्ये अनेक खेळाडू मात्र नाहीये. प्रदीप नाहीये, रमेश सुद्धा नाहीयेत, भरपूर खेळाडू मात्र नाहीयेत. त्याचे कुठेतरी नक्की पावसाला कमी जाणवते, परंतु कमी मात्र याच खेळाडूंना मात्र भरून काढावे लागेल. एक गडी बाद धाव संख्या 4. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती मागच्या सामन्याचा हिरो ज्या फलंदाजाने नक्कीच विहिरीचा पाडा संघाला परास्त केलं होतं, पाणी पाजलं होतं पहिल्या सामन्यात रवी लोभी. हे वादळ आलं होतं विहिरीचा पाडा संघासमोर. हे वादळ मात्र घुंगावत होतं आणि विहिरीच्या पाडा टीमला मात्र परास्त केला, पराभूत केलं तोच फलंदाज रवी लोभी आहे. स्ट्रायकिंग एंड वरती दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाज पाहू शकाल कृष्णा. मात्र नक्की रवी लोभी यांनी बॉलला मात्र उडवला गेलाय आणि चेंडू सीमा रेषा पार. हा चेंडू 1 बॉल रवी लोभीच्या बॅट मधनं. हा चौकारी फटका. धावसंख्या 4 ने पुढे जाते 8 याकडे वरती. एक गडी बाद धावसंख्या 8. बॉल होता लॉफ्टेड ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न, परंतु मात्र थोडीशी ताकद कमी पडली. चेंडू चौकार.
याला सुद्धा नक्कीच पिकअप शॉट पाहायला मिळतोय, पण तू यावेळी मात्र नक्कीच थोडस मिस टायमिंग स्ट्रोक्स. फलंदाज गॉन. रवी लोवी बॅक टू पवेलियन. रवी यांची जागा भरून काढत जात आहे आकाश. येस कृष्णा तयार. पुढे आकाश साडी. याला सुद्धा नक्की मोठा फटका खेळला होता. स्विंग अँड मेक चेंडू डॉट बॉल. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. भन्नाट सोसायचा वारा सुटलेला पाहायला मिळते या गायदरा चषकामध्ये. नक्कीच या मैदानावरती सकाळच्या सत्रापासून नक्कीच थंडीचं वातावरण पाहू शकाल. हवा मात्र नक्की चटकदार, ऊन मात्र कडक पाहायला मिळत आहे आणि कडक उन्हामध्ये सोसायट्याचा वाराच मात्र सुटलेला पाहायला मिळतोय. दरम्यान पुढील चेंडू कृष्णा तयार. ओहो, याल मात्र चेंडू मात्र लेग स्टिक मिडल स्टिक वरून विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. चेंडू डॉट बॉल. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते कृष्णाच्या मार्फत इवालवाडी विहीगाव टीम कडनं. याला मात्र नक्कीच बॅटची लिडिंग एज मात्र मिळणार नाहीये धाव. सुरक्षितरित्या पोहोचला गेलाय फलंदाज. धावसंख्या 8. 2 गडी बाद 8 धावसंख्या धावफलर पाहू शकला आता मात्र 2 गडी बाद 8 धावसंख्या. दरम्यान गोलंदाज टॅकल गोलंदाज पुन्हा एकदा कृष्णा तयार. आकाशा फलंदाजासाठी न्यू बॅटर हरिओम पेंडरोल टीमचा असू नक्की सरळ रे स्ट्रेट डाऊन ग्राउंड. सरळ सेफ शॉट. स्ट्रेटला नक्की क्षेत्रक्षण नक्की सचिन पोहोचले गेलेत. मिलेल फक्त एका सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक झालाय. दुसरं समाप्त धावसंख्या रन नाही का? ओके, नक्कीच स्ट्राईक मात्र नक्कीच रोटेट पाहायला मिळणार नाहीये. आता मात्र षटक क्रमांक पाहू शकाल दुसरा कृष्णा. कारण कमलाकरला माहिती आहे मला जर नक्की शेवटच्या सामन्यामध्ये या शेवटच्या ओव्हरमध्ये चांगली फटकाबाजी करावी लागेल. या गोलंदाज सचिन तयार. पुणे आकाशसाठी कमलाकरसाठी माफ करा. येलो नक्की अलॉंग द फटका. जितकी जास्त उंची गाठलेली आहे पाहूया. फटका सजवताना पाहायला मिळाला परंतु खराब क्षेत्ररक्षण आणि यावेळी मात्र नक्कीच पाहू शकाल व्हॉलेंटियर देताना हा षटकार आहे. पुढे जाते आई. 14 धावसंख्या 2 गडी बाद 14 धावसंख्या. धाव फलकार पाहू शकाल. दरम्यान सचिन तयार कमलाकर साठी. यार मात्र नक्की नो बॉल. एडीचा भीमर चेंडू नक्कीच हाताळला गेलाय. आता मात्र फ्री हिटची चान्स नक्कीच असेल. 2 गडी बाद 15 धावसंख्या. फ्री हिटची चान्स सचिन यांची. थोडंसं नक्कीच महागडे षटक हाताळताना पाहायला मिळते. तिसरं षटक बघूया कमलाकर कष्टा प्रगती घरपूस समाचार घेतोय का. ब्रीडची चान्स सरळ स्ट्रेट डाऊन राहून पाहू शकाल फटका सजवताना परंतु या क्षेत्ररक्षणाला बीट करून चेंडू जात आहे लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. फ्री हिट वरती कमलाकरने मात्र बॅट मात्र फिरवली आणि चेंडू सीमा पार चौकार. जाऊन पोहोचते नक्कीच 19 या आकड्यावरती. 2 गडी बाद 19. सचिन पुन्हा एकदा कमलाकर साठी. पुन्हा एकदा नक्कीच पार टाकलेला बॉल मात्र नक्कीच पाहू शकाल.
यापुढे होणार सामना. चला टॉस साठी गोपालपाडा विपक्ष गायदरा. चला टॉस साठी यायचं लवकर लवकर. गायदरा विपक्ष गोपालपाडा. यावेळेस नक्कीच आडवा पाटे चांगलासा कडक प्रहार पाहायला मिळतो. एक सिंगल. दुसऱ्या धावासाठी नक्कीच फेकी पाहायला मिळते आहे. आणि बघता बघता 2 धावा धाव फलकावर नक्कीच जुळल्या गेल्या. धाव सगळ्यात दोन्ही पुढे जाते. 2 गडी बाद. 21 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. चला श्री गणेश गोपालपाडा टीमचा कर्णधार आणि ओमसाई गायदरा टीमचा कर्णधार. चला टॉस चढायचा नेक्स्ट मॅच आपल्या मित्रांनो. ऑलरेडी नक्की धोबीपाडा संघाला बाय मिळून अंतिम तिसऱ्या राऊंड मध्ये मात्र प्रवेश मिळवलाय. नोंद घ्यायची नेक्स्ट मॅच तुमची असेल. हाफ ट्रॅकर चांगलासा पुन्हा एकदा आडवा बाटने कडक प्रहारी फटका. बॉलला मात्र अडवलं गेलं. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न पाहू शकाल. आणि पुन्हा एकदा दुसरी सुद्धा धाव. खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा. पंच नामदेव डोळस सुद्धा नक्कीच हसताना पाहायला मिळालय. पण तू खराब क्षेत्र जिथे मात्र एकच सिंगल अतिरिक्त. खराब क्षेत्र पाहू शकाल. धाव सगळा पाहू शकाल आता मात्र. 23. यासुला विद्युत चांगलासा फटका पाहू शकाल. शोधलाय का लावलाय मॅप. परंतु मात्र नक्कीच बॉलला मात्र अडवलं गेलाय. पुन्हा एकदा दुसऱ्या धावाचा प्रयत्न पाहू शकाल. 1+1 विकेट नक्कीच जुळली गेली आहे. धाव सगळ्यात झाली आहे ती 24. आणि जिंकण्यासाठी 18 बॉल 25 धावांची गरज. आई जगाचं नुकसान ना हो म्हणून नक्कीच एक संघ नक्कीच विन दिला गेलाय. ही नोंद घ्यायची आहे. शरद दादा बांगारा यांना विनंती करतोय त्यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. या पंचकृषीला एक मोठं नाव पाहू शकाल. शरदजी बांगारा साहेब सातत्याने पाठिंबा देत असतात मंडळाला. ओमसाई चषक गायदरा नक्की पाहू शकाल. एक मुख्य ऑफिशियल त्यांच्याकडे पाहिले जातात शरद दादा बांगारा. त्यांच्या हस्ते नक्कीच नाणेफेकीचा कौल केला गेलाय. गोपालपाडा वन द टॉस. चूज टू फील्ड फर्स्ट. बॅटिंग साठी यजमान टीम ओमसाई गायदरा. चषक गायदरा हा संध्याकाळच्या सत्रामध्ये सहर स्वागत आहे. नक्कीच हा दैदित्यमान आजचा पहिला दिवस. तब्बल 6 दिवस मॅचेस पाहायला मिळतील. 6 दिवस हा नक्कीच गायदरा चषक पाहायला मिळेल. नक्कीच जाऊया मॅच कडे. सलामवीर पाहू शकाल बालू आणि दीपकची जोडी. स्ट्रायकिंग वरती दीपक नसला बालूला पाहू शकाल. 18 बॉल जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पाहू शकाल. गोलंदाज सजोईल कमलाकर.
येस गोलंदाजाच्या 18 बॉल 25 कमलाकर तयार. पहिलाच बॉल लॉफ्ट करायचा होता पुन्हा मग एकदा नक्कीच चेंडूवाला डॉट बॉल. याला सुद्धा नक्की चांगलासा फटका पाऊस पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहू शकाल. चांगलं पाहायला मिळते. फेकी सुद्धा लाजवाब पाहायला मिळते. फक्त मिळेल फक्त एका सिंगल. गोलंदाज हिरामन कुठे असेल जमके नक्की जर थर्ड अंपरच्या भूमिकेत जायचा हिरू. पंच नक्की रिव्ह्यू घेतलाय का तुम्ही? ओके थ्रू साठी इट इज अ फेअर डिलिव्हरी. नक्की जर पाहू शाल नामदेवजी डोळे सर 90 डिग्री होत नाहीये परंतु नक्कीच पाहू शाल रिलीज ऍक्शन मध्ये थोडासा नक्कीच पाहू शकाल. परंतु नक्की जर थ्रो गोलंदाजी नाहीये लक्षात घ्यायचं आहे. आपण सुद्धा नक्कीच वॉर्निंग दिली जाते कमलाकर याला. या सरळ रेषेमध्ये पाहू शाल चांगला असा फटका परंतु मिळणार नाही धाव. चेंडू डॉट बॉल. पुण्यात गोलंदाजाच्या कमलाकर तयार. स्क्वेअर कटचा फटका नजराना पाहू शाल. तोफा कबूला आणि चेंडू भिरकावून तुला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर लगा तो 6 आणि येत आहे बालूच्या बाट मध्ये गळ्यागती प्रहार. षटकार तयार बालूसाठी. पुन्हा एकदा आडवा बाट नाही कडक प्रहार. चेंडू निघून चला फाईन लेग रिजन मध्ये बाउंड्री सीमा रेषा पार. तभी तो बेडा पार येतोय हिवालवाडी बी गावचा ब्रँड. कमलाकर तयार. याला मात्र नक्कीच मोठा फटका केलाय. 14 षटक क्रमांक झाला. पहिला समाप्त. धाव सगळ्या धाव फलकर पाहू शकला होता मात्र 11 12 बॉल आणि 14 धावांची गरज. बारा 14 कर्णधार कॅप्टन कोहली येत आहेत गोलची मार्कवर. 12 बॉल 14. बारा बॉल 14. गोलंदाज सज्जर रवी दीपक साडी. ओहो यावर मात्र नक्कीच फुलणीचा बॉल मात्र जडमे. फुलणीचा बॉल मात्र नक्कीच होता. 11 बॉल 14 धावांची गरज. नेक्स्ट मॅच असेल यजमान टीम पुन्हा एकदा नक्कीच पाहू शकाल तर दुसऱ्या बाजूला एकाच विभागातील असेल. एकाच पंचकृषी असेल. एकाच विभाग असेल पाहू शकाल. त्याच विभागातील दादा संघ पाहू शकाल गोपालपाडा विपक्ष गायदरा. नेक्स्ट मॅच रफ अँड टफ. 11 बॉल 14 जाऊया चालू मॅच कडे. रवी तयार पुण्यात दीपक साठी.
पुलेंचा बॉल, हा सुद्धा चेंडू डॉट बॉल. लगातारचा दुसरा बॉल आलाय. हा बॉल 14 धाव्यांची गरज. कमबॅक करू शकेल का? काय सांगाल दिनेश तापटे सर, कमबॅक करू शकेल का? काय घड का कोण जिंकेल? पाहू शकाल 10 बॉल्स आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. लगातारचा 2 बॉल डॉट आलेले आहेत. रवी लोभी तयार पण आहे दीपक साठी. बालू याने मात्र नक्कीच कानमंत्र दिलेले दीपक या फलंदाजाला. पुन्हा एकदा ओहो, यार मात्र दिशा दाखवून देण्याचा प्रयत्न. लगातारचा तिसरा बॉल डॉट. कहाण में ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. सामना अजून संपला नाही, कारण मी अजून जिंकलो नाहीये. याचं उत्तर पाहू शकाल. सहजासहजी हार मानायला तयार नाहीयेत, तर दुसऱ्या बाजूला जिंकायचं नाव घेत नाहीयेत. अर्थात एका बाजूला हिवालवाडी बिही गाव, तर दुसऱ्या बाजूला हरिओम पेंढरगोळ. 9 बॉल 14. रवी लोभी तयार पुन्हा एकदा दीपक साठी. पुन्हा एकदा मिस टाइमचा फटका फसलेला आहे. जेल मात्र कॅरी केला गेलाय. ओ क्या बात आहे. रवी लोभी नाम मी हे ब्रँड आहे बॉस. आणि हरिओम पेंढरगोळ टीम सुद्धा काही कमी नाहीयेत. आम्ही सुद्धा दूरवरचा प्रवास करलेला संघ म्हणजे नक्कीच पेंढरगोळ संघ नक्कीच पाहू शकाल. आणि दीपक मात्र बॅक टू पविलियन. आता मात्र इक्वेशन पाहू शकाल. 8 बॉल 14. त्याचबरोबर नक्कीच सन्मान्य आदरणीय जगदीश दादा यांचं आगमन झालंय. वेलकम जगदीश दादा. या स्पर्धेच्या वतीने आपलं वेलकम. ओमसाई चषक गायदरामध्ये आपल्या जगदीश दादाचा नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच दिग उपस्थित दाखवली आहेत. धन्यवाद जगदीश दादा. मी विनंती करतो आपण सुद्धा नक्कीच खुर्च्यांवरती बसून घ्यायचं आहे. व्यासपीठावरती इन्व्हाइट करतोय. येस पुढे चेंडू रवी. 8 बॉल 14. पुन्हा एकदा नक्की हा बॅटची लिडिंग एज लागली होती. ओहो, यावेळी मात्र नक्की डेंजर झोनला धावत होता. एक सिंगल नक्की जुळली गेली. एका सिंगलच्या मदतीने धावू शकत जाते 12 आकड्यावरती. 7-13. 7 बॉल 13चं समीकरण इक्वेशन पाहू शकाल. याचा गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. 7 बॉल 13चं इक्वेशन पाहू शकाल. गोलंदाज रवी लोभी तयार. फलंदाज आहे बालू तिकडे. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील. हाफ ट्रॅकर बॉलला मात्र उडवला. एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चांगलासा फटका पाहू शकाल. दुसऱ्या धावासाठी नक्कीच नकार दिलेला पाहायला मिळतोय, पण तो एका सिंगल स्ट्राईक मध्ये रोटेट पाहायला मिळते. एका सिंगलच्या मदतीने धावू शकत जाते ती 13 या आकड्यावरती. आता मात्र 6 बॉल आणि 12 धावांची गरज. चला घाई करायचे. 6 बॉल आणि 12 धावांची गरज. नेक्स्ट मॅच श्री गणेश गोपालपाडा विपक्ष फाईट करायला पाहायला मिळेल टीम ओमसाई गायदरा. सहा बॉल आणि 12 धावांची गरज. 6 बॉल आणि 12 धावांची गरज कंपल्सरी. चेसिंग या स्पर्धेचा नियम. तिसरा गोलंदाज आकाश येतोय. हरिओम पेंढरगोळ टीमकडे आकाश. बघूया बालू हा फलंदाज नक्कीच ओल्ड इज गोल्ड मॅन. इज मिस्टर फिनिशर, मिस्टर सिक्सर किंग ओळखला गेलाय. वी गाव हिवालवाडी टीम कडनं तो सिक्सर किंग मिस्टर फिनिशर आहे. स्ट्रायकिंग वरती 6 बॉल आणि 12 धावांची गरज. मोठा फटका पाहू शकाल.
आणि चेंडू सीमा पार. मिस्टर सिक्सर किंग, मिस्टर फिनिशरच्या बॅटमधनं हा षटकार. पाच बॉल आणि 6 धावांची गरज. या षटकारानं मात्र सामन्याचा परिवर्तन पाहायला मिळतंय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. या सुद्धा स्क्वेअर कटचा नजराना लाजवाब स्ट्रोक बॅक फुटला जाऊन पंच आणि लगातार जा. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर मात्र चौकार. आता मात्र 2 धावेची गरज. चार बॉल आणि 2 धावेची गरज. चला स्पीडअप करायचंय. 4 बॉल आणि 2 धावेची गरज. पाहू शकाल बालू नामी काफी आहे बॉस. हा ब्रँड पाहायला मिळतो हिवालवाडी विगाव संघाचा आणि तो ब्रँड मात्र A1 क्वालिटीचा नुसते खडे स्ट्रोक. षटकार चौकारची आतिबाजी पाहायला मिळते आहे आणि 1 हँडेड मात्र मॅच जिंकवताना पाहायला मिळतील का, हा सुद्धा जमायची बाजू राहिलेली. कारण पहिला चेंडू षटकार, त्यानंतर मात्र चौकार. 4 बॉल आणि 2 धावेची गरज. यासुद्धा नक्की सरळ रेषेमध्ये मारलेला बॉल. षटकार. इट इज अ सिक्सर किंगच्या बॅटमध्ये आणखीन एक येतोय. आमच्या मंचाला सलामी देणारा षटकार.